विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे PhD फेलोशिप संदर्भातला. हो मित्रांनो, जे विद्यार्थी संशोधन करत आहे, जे विद्यार्थी PhD करत आहेत आणि जे विद्यार्थी आतुरतेने वाट बघत होते की PhD साठी फेलोशिपची जाहिरात कधी येणार आहे, तर मित्रांनो फायनली 1 ऑगस्ट 2026 रोजी टप्प्याटप्प्याने बऱ्याच संस्था ज्या आहेत त्यांनी ॲडव्हर्टाईज पब्लिश केलेली आहे. जसं की SC साठी बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे बार्टी. त्याच्यानंतर सारथी छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे ओपन म्हणजे मराठा कुणबी मराठा या प्रवर्गासाठी. त्यानंतर TRTI म्हणजे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांसाठी. आणि त्याच्यानंतर महाज्योतीची ॲडव्हर्टाईज लवकरच पब्लिश होणार आहे. आणि आज दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी RT म्हणजे अण्णाभाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही फक्त मातंग समाजातील आणि मातंग समाजातील ज्या तत्सम जाती आहेत तर ह्या विद्यार्थ्यांसाठी ॲडव्हर्टाईज जी आहे आज पब्लिश झालेली आहे. मित्रांनो, याच्या आधी आपण बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI आणि त्याच पद्धतीने जो काही GR आलेला होता, जी काही ॲडव्हर्टाईज आलेली होती, त्या ॲडव्हर्टाईजमधले जे काही ठळक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर देखील आपण व्हिडिओ पब्लिश केलेला आहे. आणि आज दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी RT म्हणजेच अण्णाभाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे या संस्थेचा PhD फेलोशिप संदर्भातला व्हिडिओ जो आहे तो आज आपण पब्लिश करत आहोत. तर मित्रांनो, आज जी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीसाठी कोण इलिजिबल आहे, कोण पात्र आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, डॉक्युमेंट काय लागणार आहे, किती विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळणार आहे, किती अमाऊंट मिळणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, या सर्व विषयांवर चर्चा जी आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कुठल्याही प्रकारची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी आहे ती मिस होणार नाही. तर मित्रांनो बघा, RT म्हणजेच अण्णाभाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांनी जे PhDचं नोटिफिकेशन फेलोशिपचं नोटिफिकेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय पॉईंट त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते म्हणत आहे की 2023 म्हणजे शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023च्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असे कन्फर्म ॲडमिशन असलेले 100 विद्यार्थी. आता मित्रांनो, एक लक्षात घ्या की RT ही संस्था बार्टीच्या माध्यमातूनच स्थापन झालेली आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी. त्याच्यामुळे SC कॅटेगरीतले जे विद्यार्थी आहे, जे मातंग समाजातील आहेत, तर हे बार्टीचेच विद्यार्थी आहेत. मात्र आता 1 ऑगस्ट 2024 रोजी RTची नवीन स्थापना झाल्यामुळे त्यांचे फॉर्म जे आहेत ते आता RTच्या लॉग इनला तुम्हाला किंवा RTच्या वेबसाईटवरून हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर इथे काय म्हटलं आहे की 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023च्या दरम्यान कन्फर्म ॲडमिशन झालेले 100 विद्यार्थी 2023 या शैक्षणिक वर्षातले. सिमिलर वर्ष 2024 मध्ये 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024च्या दरम्यान कन्फर्म ॲडमिशन झालेले 100 विद्यार्थी. आणि वर्ष 2025 मध्ये देखील कन्फर्म ॲडमिशन झालेले 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025च्या दरम्यान ॲडमिशन झालेले 100 विद्यार्थी. असं 100 विद्यार्थ्यांना फेलोशिप जी आहे ही RTच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तर मित्रांनो, पुढे ते सांगत आहे की कन्फर्म ॲडमिशन झालेलं पाहिजे तरच तुम्हाला ही फेलोशिप जी आहे 100 विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळणार आहे. ओके, याच्यासाठी जे ॲप्लिकेशन आहे हे TRTIच्या वेबसाईटला आहे, त्याच्यामुळे तीही गोष्ट लक्षात घ्या. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये TRTIची वेबसाईटसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की समजा 2023 मध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं असेल, ओके, तर त्याच्या आधीचं जे काही अकॅडमिक हे आहे म्हणजे एक्झाम जी आहे 2023ची एक्झाम असेल किंवा त्याच्या आधीची एक्झाम असेल तर तो विद्यार्थी 2023 साठी ॲप्लिकेबल आहे. म्हणजे 2022 मध्ये सेट झाली असेल, नेट झाली असेल किंवा पेट झाली असेल तर तो विद्यार्थी 2023 मध्ये अर्ज करायला इलिजिबल आहे. किंवा त्याच वर्षी 2023 मध्ये देखील हे म्हणजे त्या परीक्षा पास झाला असेल, त्याची निवड झाली असेल तर तो 2023 साठी इलिजिबल आहे असं या क्रायटेरियामध्ये सांगितलेलं आहे. आता विद्यार्थी निवड निकष कसे आहेत, कुठल्या बेसवर विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे तर तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा,
सगळ्यात आधी क्रायटेरिया असा आहे की विद्यार्थी हा अनुसूचित जातीतील असावा, म्हणजे SC कॅटेगरीतले असावा, मात्र त्याची जात जी आहे ही मातंग, माग, मिनी मादगी, त्याच्यानंतर दख्खनी मांग, मांग म्हशी, मदारी, गारुडी ह्या तत्सम ज्या जाती आहेत मातंग समाजातील, तर ह्या जातीमधील त्याचं हे असलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा असाही क्रायटेरिया जो आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्याकडे डोमिसाईल जे आहे ते डोमिसाईल महाराष्ट्र राज्याचं असावं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या वर्षी PhDची नोंदणी केलेली आहे त्या वर्षाच्या आधीचं, म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 2024मध्ये जर त्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल किंवा 2024साठी तो अप्लाय करत असेल तर 2023मध्ये त्याची पेट, नेट किंवा सेट ही एक्झाम पास असणं गरजेचं आहे असे यांनी सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट किंवा मास्टर डिग्रीमध्ये त्याला B+ ही ग्रेड जी आहे ही ग्रेड असली पाहिजे ॲज पर UGC नॉर्म्स असं याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने जे फॅमिली इन्कम आहे म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे तर हे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावं असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे एज क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. एज क्रायटेरिया हा 35 वर्ष दिलेला आहे. म्हणजे आता एक लक्षात घ्या की 2023साठी जर तुम्ही ॲप्लाय करत असाल तर त्या 2023मध्ये तुमचं एज हे 35 वर्षापेक्षा जास्त नसावं असा क्रायटेरिया RTने दिलेला आहे. सिमिलर क्रायटेरिया जो आहे हा बार्टीने पण दिलेला आहे आणि सारथीने दिलेला आहे. फक्त याच्यामध्ये इश्यू असा आहे की TRTI म्हणजे आदिवासी विकास भवन किंवा आदिवासी विकास प्रशिक्षण संस्थेने 45 हा एज क्रायटेरिया दिलेला आहे. तर याच्यामध्ये बरेच मतांतर आहेत. विद्यार्थी याच्यावर जे काही निदर्शनं आहेत किंवा जो काही हा पॉईंट आहे हा हायलाईट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी मात्र या ठिकाणी RTने आपल्याला 35 वर्षच ही वयोमर्यादा दिलेली आहे. आता आरक्षण धोरण सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, तेही थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया की ज्या 100 जागा तुम्हाला दिल्या गेलेल्या आहेत किंवा अलॉट केल्या जाणार आहेत या 100 जागांपैकी 30% जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत. त्याच्यापैकी 5% जागा ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आणि 1% जागा जी आहे ही अनाथ विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे. ओके, आता फेलोशिप मिळवण्यासाठी तुमचं कुठल्या तरी एखाद्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन झालेलं असावं, कन्फर्म ॲडमिशन. मग त्याच्यामध्ये स्टेट युनिव्हर्सिटी असतील, सेंट्रल युनिव्हर्सिटी असतील किंवा जे रिसर्च सेंटर आहेत वेगवेगळे, तर ह्या रिसर्च सेंटरमध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं असावं, कन्फर्म ॲडमिशन असं देखील ते सांगत आहेत. आता याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होत असताना काही क्रायटेरिया देखील RTने दिलेले आहेत की जसं नॅशनल लेवलची एखादी एक्झाम तुम्ही क्रॅक केलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे. मग आता नॅशनल लेवलची एक्झाम कुठली आहे तर नॅशनल लेवलची एक्झाम ही नेट आहे. त्याच्यानंतर CSIR नेट आहे आणि गेट आहे, त्याच्यानंतर ICAR आहे. तर ह्या सगळ्या नॅशनल लेवलच्या एक्झाम आहे. तर तुम्ही अशी एक्झाम क्रॅक केलेली असेल तर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स जो आहे तो मिळणार आहे. सेकंड प्रेफरन्स जो आहे, सेकंड प्रेफरन्स हा जे विद्यार्थी सेट एक्झाम पास असतील किंवा MCAER ही एक्झाम पास असतील तर अशा विद्यार्थ्यांना सेकंड प्रेफरन्स मिळणार आहे. आणि थर्ड प्रेफरन्स जो आहे पेट एक्झाम, म्हणजे कुठल्या तरी विद्यापीठाची तुम्ही PhD एंट्रान्स टेस्ट पास असाल तर थर्ड प्रेफरन्स जो आहे पेट एक्झामवाल्यांसाठी दिला जाणार आहे. तर मित्रांनो, ह्या क्रायटेरियामध्ये विचार करत असताना पेटवाल्या विद्यार्थ्यांवर थोडासा अन्याय झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. मात्र ती गोष्ट देखील निवेदना थ्रू ती निदर्शनास आणून देता येऊ शकते. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने प्राधान्य जे आहे, प्रेफरन्स जे आहे ते दिले गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये RTने सांगितलेलं आहे की 17 जून 2026 रोजी एक बैठक झाली ज्याच्यामध्ये आयुक्त TRTIचे यांनी जी काही कमिटी फ्रेम केली होती त्या कमिटीने ह्या शिफारसी मांडलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने ह्या जागांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते झालेलं आहे. आता 100 जागा ज्या असणार आहे त्या 100 जागांचं फॅकल्टीनुसार अलोकेशन कसं असणार आहे तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, 100 जागांपैकी 55% जागा किंवा 55 जागा ह्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीला आहेत.
त्याच्यानंतर ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्ससाठी 25% जागा आहेत, डिसिप्लिनरीसाठी 10% आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी 10%, असं हे 100 जागांचं अलोकेशन असणार आहे. मात्र इथे विचार करत असताना देखील जागा ह्या खूपच कमी आहेत आणि त्याच्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंटला तर खूपच कमी जागा आहे. म्हणजे महाराष्ट्रभरामधून फक्त 10 जागा दिल्या जाणार आहेत. तर ही एक गोष्ट जी आहे ही फार निगेटिव्ह आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आता बघा की फेलोशिप जी आहे ही जास्तीत जास्त फक्त 5 वर्षापर्यंतच दिली जाणार आहे. तर इथे लक्षात घ्या की समजा एखादा विद्यार्थी 2025साठी अप्लाय करतो तर 25च्या नंतर पुढचे 5 वर्ष इथपर्यंतच तुम्हाला फेलोशिप दिली जाणार आहे आणि याच्यामध्ये कुठेही वाढ होणार नाही किंवा डेट एक्सटेंड जी आहे ती होणार नाही. ओके, आता फेलोशिप मिळाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप दिली जाणार आहे 2 वर्ष स्टार्टिंगचे आणि त्याच्यानंतर तुमचं काम किती समाधानकारक आहे या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याचं सगळं ॲनालिसिस करून मग तुम्हाला पुढे फेलोशिप जी आहे ती वाढवली जाणार आहे. आता सुरुवातीला JRF जी आहे ती 37,000 पर मंथ असून SRF जी आहे म्हणजे सिनियर रिसर्च फेलोशिप तर याच्यासाठी तुम्हाला 42,000 पर मंथ ही अमाऊंट दिली जाणार आहे. आता मित्रांनो या सगळ्यांसाठी डॉक्युमेंट आपल्याला काय लागणार आहे तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात आधी पासपोर्ट साईज फोटो, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करायचे कारण ते अपलोड करायचे आहेत. पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला स्कॅन करायचा आहे. त्याच्यानंतर आधार सीडिंग प्रमाणपत्र, माय आधार या लॉग इनला तुम्ही गेलं तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या मोबाईलसोबत बँकेसोबत लिंक आहे का तर त्याचं सीडिंग प्रमाणपत्र लावायचं आहे. त्याच्यानंतर तुमची सही स्कॅन करायची आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, जातीचा दाखला हे तुम्हाला लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणारच आहे. कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही काढायला टाकून द्या, सध्या पोचपावती जोडली तरी चालणार आहे. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर पदवी म्हणजे तुमचं PGचं मार्कशीट जे आहे ते PGचं मार्कशीट तुम्हाला लागेल. त्यानंतर नेट, सेट, गेट किंवा जी ही एक्झाम जी आहे ती ह्या पद्धतीचे सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर PhDचं कायम नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे कन्फर्म ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म ॲडमिशन झाल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे ते लागणार आहे. त्याच्यानंतर संशोधन केंद्रामध्ये रुजू झाल्याचा अहवाल देखील तुम्हाला लागणार आहे. जर एखादा विद्यार्थी अनाथ असेल तर ते अनाथ प्रमाणपत्र त्याला लागेल. एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र लागेल. त्याच्यानंतर स्वयं घोषणापत्र म्हणजे डिक्लेरेशन जे आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची फेलोशिप घेत नाही आहे किंवा आम्ही कुठेही पार्ट टाईम, फुल टाईम किंवा CHB लेवलला जॉब करत नाही तर ते एक डिक्लेरेशन तुम्हाला लावायचं आहे. आणि गॅझेट, समजा एखादी महिला असेल आणि लग्नानंतर नाव बदललं असेल तर ते गॅझेट सर्टिफिकेट देखील लावायचं आहे. तर मित्रांनो ह्या पद्धतीने हे सगळे डॉक्युमेंट जे आहे त्याची तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला https://fellowship.trti-maharashtra.in या वेबसाईटला जाऊन फॉर्म भरायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी याची लिंक जी आहे ती देणार आहे. तुम्हाला लॉग इन करून युजर नेम पासवर्ड जो आहे तो तयार करायचा आहे आणि तो सांभाळून ठेवायचा आहे. मित्रांनो फॉर्म भरायची डेट जी आहे ही 4 ऑगस्ट 2026 ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत असणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहे. ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याची जी काही एक प्रिंट आहे ती तुम्हाला RTच्या कार्यालयाला देखील जमा करायची आहे. ते सगळं व्हेरिफिकेशन करतील आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला अवॉर्ड लेटर मिळणार आहे. ओके, आता ही सगळी कार्यपद्धती कशी चालणार आहे तेही आपण थोडक्यात बघूया. तर सगळे डॉक्युमेंट तुम्ही RTच्या ऑफिसला जमा केल्यानंतर तुम्हाला अवॉर्ड लेटर मिळेल आणि अवॉर्ड लेटर मिळाल्यानंतर पुढच्या 3 महिन्याच्या आत जे काही प्रोग्रेस रिपोर्ट तुम्ही आतापर्यंत प्रेझेंट केले होते त्या सगळ्या प्रोग्रेस रिपोर्टची प्रिंट जी आहे ती तुम्हाला RTच्या कार्यालयात जमा करायची आहे. दर 6 महिन्याने प्रोग्रेस रिपोर्ट प्रेझेंटेशन होईल. त्याचा रिपोर्ट तुम्हाला RTला सादर करायचा आहे. ज्या रिपोर्टवर तुमचे गाईड आणि तुमचे सेंटर जे आहे त्यांची सही देखील असणार आहे. तर ती तुम्हाला करायची आहे. आता फेलोशिपची रक्कम जी आहे ती झाल्यानंतर, सँक्शन झाल्यानंतर मागचे जे काही एरियर्स आहेत ते सगळे तुमच्या अकाउंटवर तुम्हाला मिळणार आहेत. मात्र प्रत्येक स्टेपला त्यांनी काय केलेलं आहे, फेलोशिपची रक्कम ही अटॅच केलेली आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं रजिस्ट्रेशन झालं, मग तुम्ही कोर्स वर्क केला, त्याच्यानंतर तुम्ही
रिसर्च पेपर लिहिले, काही पब्लिकेशन केलं, सिनॉप्सिस सादर केला. तर ह्या अशा प्रत्येक स्टेपला जी आहे ती फेलोशिपची अमाऊंट अटॅच केलेली आहे. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं हे पूर्ण करायचं आहे. ओके. आता विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर चांगल्या नामांकित जे जर्नल्स आहेत किंवा पिअर रिव्ह्यू जर्नल्स आहेत, इंडेक्स आहेत, याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी बेस जे रिसर्च पब्लिकेशन आहेत ते पब्लिकेशन देखील तयार करायचं आहे. तुम्हाला जी फेलोशिप मिळणार आहे ही फेलोशिप जी आहे सिनॉप्सिस सादर करेपर्यंत ही तुम्हाला फेलोशिप मिळणार आहे आणि तिथून पुढे फक्त 6 महिने तुम्हाला फेलोशिप मिळेल. त्याच्यानंतर तुमची फेलोशिप जी आहे ती बंद केली जाणार आहे. आता जे कालावधी आहे की समजा 2023 पासून 2026-27 पर्यंत तुमचं PhD जर चालत असेल तर तेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही कुठेही जॉब करायचा नाही. मग तो पूर्ण वेळ असेल किंवा अर्धवेळ असेल किंवा CHB असेल किंवा कुठलाही इन्कम सोर्स जो आहे तो नसावा असं RTने सांगितलेलं आहे. जर अशा केसमध्ये एखादी केस जर सापडली की त्यांनी कुठेतरी जॉब केलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांवर कडक कारवाई जी आहे ती केली जाणार आहे असं देखील RT सांगत आहे. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने तुम्हाला सगळे हे डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहेत आणि एक 500 रुपयाच्या बॉन्डवर देखील तुम्हाला हे सगळं लिहून द्यायचं आहे की तुम्ही कुठेही जॉब करत नाही. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने RTचा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. एक टाइम टेबल देखील त्यांनी दिलेला आहे की ज्याच्यामध्ये 4 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. हेल्प डेस्क जी आहे म्हणजे काही प्रॉब्लेम येत असेल फॉर्म भरताना तर ती हेल्प डेस्क देखील ह्याच कालावधीमध्ये सुरू ठेवलेली आहे. फॉर्म भरल्यानंतर काही अडचण असेल, काही त्रुटी असतील तर त्या भरण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी 18 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर हा टायमिंग दिलेला आहे. त्याच्यानंतर अर्जांची पडताळणी ही 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर आहे आणि पात्र यादी जी आहे ती 30 ऑक्टोबर 2026 रोजी पब्लिश केली जाणार आहे. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने RT म्हणजेच अण्णाभाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे या संस्थेच्या माध्यमातून मातंग समाजातील आणि ज्या तत्सम जाती आहेत मातंग समाजातील त्या मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे की PhD फेलोशिप जी आहे ती मिळण्यासाठी ॲडव्हर्टाईज आज 3 ऑगस्ट 2026 रोजी पब्लिश झालेली आहे आणि 4 ऑगस्ट 2026 पासून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करता येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.